कारंजा ग्रामीण पोलीस स्टेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार कारंजा तालुक्यातील पारवा कोहर येथील धरणात युवक बुडाल्याची माहिती 23 मे रोजी मिळाली होती। मिळालेल्या माहितीच्या आधारावर पिंजर येथील मानवसेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशनच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांनी तात्काळ शोध मोहिमेसाठी मंगरुळपीर शाखेचे आपले सहकारी अतुल उमाळे, गोपाल गिरे, गोपाल जयस्वाल, शिवा अडात, सागर डहाके यांना घटनास्थळी पाठविले। ताबडतोब शोध मोहीम सुरू केली असता 23 मे रोजी दुपारी 3 वाजताच्या दरम्यान अथक प्रयत्नानंतर धरणातील मृतदेह बाहेर काढण्यात पथकाला यश मिळाले। मृतक दिनेश बंडू सावळे, वय 27 वर्ष, राहणार नेताजी नगर, यवतमाळ असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे। यावेळी कारंजाचे तहसीलदार कुणाल झालटे संपर्क ठेवून होते। तसेच कारंजा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक खंडारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शृंगारे, स्वप्नील चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल संजय घाटोळे, पोलीस कॉन्स्टेबल अजय माकोडे, महसूल विभागाचे निलेश उगडे, रुपाली धोटे आणि पोलीस पाटील दिलीप थाटे व मृतकाचे नातेवाईक हजर होते। तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत संपर्कात होते, तर आमदार सई डहाके, कौस्तुभ डहाके यांनी सुद्धा संपर्क ठेवून माहिती घेतली। अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, कारंजा लाड।